सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ द्या जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। जिल्हा परिषद निवडणुका झाल्या, पंचायत समितीच्या झाल्या, नगरपालिका सगळ्या पार पडल्या, महानगरपालिका सगळ्या पार पडल्या, विधानसभा झाल्या, लोकसभा झाल्या आणि महागाईने तोंड वर काढलं। ज्या काळात आजपर्यंतचा आरडी असा इतिहास आहे, ज्या काळात निवडणुका असतात त्या काळात बाजारभाव हे स्थिर असतात आणि बाजारभाव स्थिर असतात म्हणण्यापेक्षा बाजारभाव बाजाराचे इतर वस्तूंचे दर धडा खाली उतरतात ही वास्तव आहे आणि हे तुम्ही आम्ही कुणीही नाकारू शकत नाही। आता सगळ्याच निवडणुका संपलेल्या आहेत, 3-3.5 वर्ष तुम्हाला निवडणुकाच सामोरं जावं लागणार नाही। त्यामुळे आता वाढलेले दर हे पुन्हा म्हणजे आज साखरेचा दर बघितला तर साखर 40 रुपये होते, आता 80च्या आसपास गेली। गुळ 50 होता, तो 80च्या आसपास गेला। हे जे दर आहेत हे दर पुन्हा उतरले तरी 5-10 रुपयाने उतरतील आणि निवडणुकीच्या वेळेला हेच राजकीय नेते पुन्हा असं सांगतील की आम्ही निवडणुकीत पुरतच नव्हे तर साखर आमची 10 रुपयानं आणि तुम्ही आम्हीच त्याच्या बातम्या करू। साखरेचे दर गडगडले, गुळाचे दर ढासळले, अमुक झाले तमुक झाले, हा दर कमी झाला, गव्हाचा दर कमी झाला, तांदळाचा दर कमी झाला। साखरेचा दर वाढला की आत्ता कुठं जो 4-8 दिवसात जो चाललाय म्हणजे मला तर न सुटलेलं हे कोडं आहे की असं काय घडलं, निवडणुका पार पडेपर्यंत कुठंही घट नव्हती, कुठंही तोटा नव्हता, कुठंही साखरेचं उत्पादन घटलं अशी बातमी नव्हती। गेल्या 6 महिन्यापूर्वीच्या म्हणजे लोकांचं असं झालंय आता की आता लोक बघता बघता खराच विसरले, म्हणजे लोकांचं शॉर्ट मेमरी झाली। त्यामुळे लोकांना असं वाटतं की आता हे साखरेचं दराबाबत एक 2-4 मोठी प्रकरणं आली की साखरेचे दर गडगडले भडकले वगैरे आपण विसरून जाऊ। त्याच पद्धतीचं खरं तर वातावरण तयार होतं। लोकांची ही शॉर्ट मेमरी आहे, त्याच्यामुळे हे घडत राहणार। तुम्हाला आज 80ची साखर भविष्यात जर तुम्हाला 2 रुपयानं साखर कमी झाली तर त्याचा फार मोठा गजोवा करेल की साखरचे दर गडगडले, 78 रुपये झाले। अरे 78 रुपये झाले, 40ची साखर तुम्ही 80 रुपयाने विकली। आणि आता विषय असा आहे की गेल्या वर्षभरात असं कुठं म्हटलं नव्हतं की साखरेचं उत्पादन घटलंय म्हणून। म्हणजे मला तर वाचण्यात कुठं आलं नाही बाबा की उतारा कमी झाला। त्यावेळेच्या उतार्याचे जर तुम्ही बघितले तर 11, 11.5, 12 रिकव्हरीचा दर जर बघितला साखर कारखान्यांचा तर तोच होता। साखर कारखाने चालायचे तेवढेच महिने चाललेले आहेत। साखर कारखाने अगदी महिनाभर चाललाय बंद पडलाय, 1.5 महिना चाललाय बंद पडलाय असं काय झालेलं नाही। साखर कारखाने जेवढे महिने चालतात 80-90 दिवस तेवढे दिवस चाललेले आहेत। त्या काळात कुठेही साखरेचं म्हणजे तुमचा जो उतारा आहे तो कमी झालेला कोणी कुठल्या राजकीय नेत्यानं सांगितलं नव्हतं किंवा कुठं गवगवा सुद्धा झालेला मला आज आठवत नाही। वास्तविक पाहता साखर 8 दिवसात असं काय घडलं की 40ची साखर एकदम 80वर दुपटीनं वाढली। म्हणजे यापूर्वी आपण एक बघितले होते दर, सोन्याचे दर वाढले। सोन्याचे दर वाढताना सोनं 50-60च्या आसपास होतं, ते 1,40,000 1,50,000 गेलं। हे का गेलं तर अमेरिकेचं आणि इराणचं युद्ध सुरू होतं, इराकचं इराणचं युद्ध सुरू होतं। त्या युद्धाच्या परिस्थितीमुळे सोनं वागलं होतं हे आपण मान्य करू, पण सोनं काही खाण्याची वस्तू नाही। सोनं हे चैनीची वस्तू आहे म्हणून लोकांना ज्यांना अगदी गरजेचं आहे तो सोनं खरेदी करायला जात होता। पण इथं उठलं की आम्हाला साखर लागती, उठलं की आम्हाला चहा लागतोय, आम्हाला खाद्यपदार्थाला साखर लागते। त्याच्यामुळं साखर वाढली हे की लोकांना खरं तर तोंडाला पाणी सुटलं। आपण एक नेहमी बघतो आरडी की कांद्याचे दर 10 रुपयानं वाढले ना 10नं की ग्राहकांच्या डोळ्यात पाणी अशा पद्धतीच्या फार मोठ्या बातम्या वगैरे दिसतात, वर्तमानपत्रात आपल्याकडे बातम्या दिसतात, लोकांच्या चर्चा ती होती। आणि त्याच पद्धतीनं साखरेचं झालंय। साखर 40च्या 80वर गेल्यावर लोकांच्या तोंडात पाणी सुटलं, डोळ्यात नाही की कशा पद्धतीनं आता ह्याला सामोरं जायचं। हे साखर वाढली इतपत नव्हे, खाद्यतेल सुद्धा वाढलेलं आहे। हे साखर वाढले असं नाही, सगळेच बाजारभाव वाढलेले आहेत आणि त्याच्यामुळे साखरेचा फक्त गवगवा चाललाय, बाकी काही नाही। आता साखर आयात करायची होती तर 1-2 दिवसाचा हा विषय नसतो, कारण तुम्ही निर्यात करायची म्हणले तर त्याला महिन्याभराची प्रोसिजर जाते, आयात करायची झाली तर महिनाभर। म्हणजे महिनाभर ही गोष्ट का दाबून ठेवली होती हाही विषय येतो। कारण काही लोकांचं म्हणणं असं आहे, ह्या ज्या आपण मी जे सांगतोय हे लोकांच्यातले चर्चा आहेत की जर निर्यात तुम्हाला आयात साखर करायची होती तर 1-2 महिन्यापूर्वीच का सांगितलं तुम्ही? पाऊस यावर्षी कमी पडणार, अल निनोचा प्रभाव पडणार हे तुम्ही गेले 6 महिने सांगताय
आणि पाण्याचं नियोजन करताय, मग साखरेचे भाव भविष्यात वाढू शकतात हे तुम्ही का सांगितलं ना? आम्ही पेट्रोलचे भाव समजू शकलो, आम्ही डिझेलचे भाव समजू शकलो की तुम्हाला युद्धाच्या परिस्थितीमुळे ते पेट्रोल डिझेल मागणार होतं हे आम्हालाही माहित होतं, पण साखरेचे भाव अचानक वाढले इथंच सगळं. मुळात म्हणजे तुम्ही खरं तर साखर दिपवाळीला देता लोकांना, ते बी अगदी ज्यांचं रेशनिंग ज्यांना मिळतं म्हणजे गहू ज्वारी असेल शिधापत्रिकेवर ज्यांना चालू आहे त्यांच्यासाठी ते साखरेचं किट बीट आम्ही तुम्ही देता, पण नेहमी मिळणारी जी साखर आहे रेशनिंग तुम्हाला शिधापत्रिकेवरची रेशनिंगच्या कार्डवरची म्हणू आपण, तर ती बंद झालेली आहे. ती कुणाला फारशी मिळते असं मला तरी वाटत नाही. तरी देखील साखरेचा तुटवडा आहेच. मग साखर कमी झाली, साखरेचा उतारा कमी तर नव्हता. गेल्या वर्षाचा तुम्ही इतिहास काढा की साखर कारखाने कुठं महिनाभरात बंद झालाय आणि साखरेला फार मोठा आता तोटा होणार आहे अशा पद्धतीचं साखर सम्राटांनी कधी सांगितलंय? राज्याच्या सहकार मंत्र्यांनी सांगितलंय ना, कुठल्या राजकीय नेत्याने सांगितलं? मग अचानकच एवढी साखर एवढी टन अमेरिकेतून मागवणं म्हणजे अमेरिकेतून खरेदी करण्यासाठी तुम्ही साखरेचं गोडानं भरून ठेवल्यात का काय? आणि त्यासाठी तुम्ही दर वाढवलेत का काय? म्हणजे हा आयातीत विषय असा असतो की तुम्हीच निर्यात करत होता, तुम्हीच ह्या वेळेला असे कुठं काय घडलं की तुम्हाला साखर आयात करावी लागती? ह्या गोष्टी सगळ्या सर्वसामान्यांना आता कळायला लागल्यात. पूर्वीसारखं राहिलेलं नाही. गावच्या पाटलानं सरपंचानं सांगायचं ना अख्ख्या गावानं मतं द्यायचे हे दिवस संपले. त्या काळात कुठल्याही सुविधा नव्हत्या. आज प्रत्येक घरात प्रत्येकाकडे मोबाईल आहे, प्रत्येकाकडे नेट आहे, प्रत्येकाकडे गुगल आहे, प्रत्येकाकडे सगळ्या गोष्टी असल्यामुळं ग्रामीण भागात सुद्धा आता बऱ्यापैकी जनजागृती झालेली आहे आणि त्याच्यामुळं काय चांगलं आणि काय वाईट हे लोकांना चांगलं कळतंय. लोकांना साखर आता तुम्हाला सांगतो वाढलेले दर कमी होत नाहीत. आता पेट्रोल त्या काळात वाढलंय ज्या काळात तुम्हाला युद्ध चालू होतं. आता युद्ध संपलेलं आहे. आता युद्ध संपलंय तर तुम्हाला कशासाठी तुम्ही पेट्रोल वाढताना वाढलं 13, 14, 15 रुपयाने वाढलं. तुम्ही इतर देशांचे पाकिस्तानमध्ये 200 रुपये पेट्रोल आहे, त्याच्यानंतर ऑस्ट्रेलियात एवढ्या दराने पेट्रोल विकलं जाते, अमुक ठिकाणी एवढ्या दराने पेट्रोल विकलं जाते. ह्यापेक्षा त्याहीपेक्षा आम्ही खरं तर आम्ही कमी दराने दिलं पेट्रोल देतोय. पण जे दर वाढवलेले आहेत ते पुन्हा जर तुम्हाला कच्च्या तेलाचे भाव कमी झाल्यानंतर पुन्हा तुम्ही मूळ पदावर तसे दर आणले का? आता अजिबात आणले नाही. मग जर तुम्ही मूळ पदावर आणले नाहीत, वाढवलेले दर तसेच ठेवत असाल तर तुम्ही तोट्याचा धंदा करतच नाही ना. आणि जनहिताचे तुम्ही कुठले निर्णय घेतलेत असाही लोकांचा सूर आहे. म्हणजे लोकांना आज कळत नाही असं नाही, चांगल्या गोष्टी वाईट गोष्टी ह्या लोकांना सगळ्याला कळायला लागलेत. साखरेच्या बाबतीत तेच आहे. यांना अमेरिकेतून कदाचित साखर आयात करायची असेल किंवा ह्यांचं साठलोट फार अदानी अंबानीशी झाला असेल असे लोक म्हणतात. आणि हा सगळा हा साखर कारखान्यांच्याकडे जे साखर सम्राट तुम्ही आम्ही जे बोलतो ही आपलीच मंडळी आहेत. शेतकऱ्यांचा खरं तर उन्नतीत ऊसाचा फार मोठा खरं तर वाटा आहे हे आम्ही मान्य करतो. कारण आज जर पाहिलं भाऊसाहेब महाराजांनी ज्यावेळेला साखर कारखाना काढला त्यावेळेला विरोधकांनी हीच खरं तर आरोप केले होते की त्या शेंद्र्यासारख्या माळरानावर कुसळ उगवत नाही तिथं साखर कारखाना कसा. पण भाऊसाहेब महाराजांनी त्या काळात केटी बंधारा बांधले आणि केटी बंधारा बांधून शेतीला पाणी ज्या वेळेला पुरवलं, भविष्यात परत उरमोडीची निर्मिती झाली आणि त्याच्यामुळं ऊसाचं डोंगराच्या कडेला तुम्हाला सुद्धा ऊस दिसतोय. ही ज्या वेळेला तुम्ही पाणीची उपलब्धता झाली त्यावेळेला शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती झाली हे मान्यच आहे. पण अचानक सर्वसामान्य म्हणजे शेतकऱ्यांचं ऊस तुम्ही त्या दराने घेतला, तो जी साखर होती ती तुम्ही बाजारात जाऊ दिली आणि बाजारात गेलेली साखर ज्या वेळेला म्हणजे एका बाजूला शेतकरी ऊस घालून मोकळा झाला, साखर कारखानदारांच्या ओरावर जे कर्ज असतं जिल्हा बँकेचं ते भागवण्यासाठी त्यांनी साखर बाजारात आणली आणि ती सगळी झाल्यानंतर ही बाजारातली साखर गेली कुठं? म्हणजे बाजारातली साखर बाहेर गेली का अदानी अंबानींच्या घरात गेली असं लोक बोलायला लागलेत. त्यांच्या गोडांना विसवले असेल तर 40 रुपयाची साखर 80 रुपये ते विकणारच. म्हणजे जे मी आरडी तुम्हाला सांगतो काही गोष्टीचा लोकांच्या चर्चा फार चांगल्या असतात. म्हणजे ज्या तुम्हाला एक साधं उदाहरण देतो. टेलिफोन जे विभाग आहे टेलिफोन विभागाचं खाजगीकरण करण्यासाठी खरं तर त्या काळात वोडाफोन आलं, एअरटेल आलं, अनेक कंपन्या आल्या आणि म्हणजे आपल्या टेलिफोन एक्सचेंजच्या स्ट्रक्चरवर ते मोठे झाले.
म्हणजे ज्या वेळेला त्यांचं 3G झालं त्यावेळेला शासनानं यांना टेलिफोनवाल्यांना 2G ला सुद्धा परवानगी द्यायला त्यांचं होना चाललं होतं. म्हणजे हातपाय बांधायचे आणि पळ म्हणायचं हे शासनाचं धोरण आहे. खाजगीकरणाकडनं हे सगळं चाललेला विषय आहे. ज्या पद्धतीनं तरुण वर्गाला म्हणतात आम्ही एवढ्या लोकांना नोकरी देणार तेवढ्या नोकऱ्याला देणार, तर शासनाची जी भरती आहे ती खाजगीकरणाकडे चालली. म्हणजे कंत्राटदार पद्धत जी सुरू झालेली आहे, कंत्राटदाराचं पोट भरतं. म्हणजे आज सुद्धा नगरपालिकेच्या परिस्थिती जर बघितल्या तर झाडू मारणारापासून ते पाणी सोडणारापर्यंत जेवढी मंडळी तुम्हाला दिसतात ते नगरपालिकेचे कर्मचारी नसतात. हे कर्मचारी हे कंत्राटदारांचे असतात. हीच पद्धत ह्यांना हे राबवायची. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर राजकारण्यांचं राजकारण होतंय पण सर्वसामान्यांचा जीव जाता असं लोकांचं म्हणणं आहे. म्हणजे एका बाजूला तुम्ही साखर वाढली म्हणायचं, कुठले दर वाढले नाहीत असं नाही, खाद्यतेलाचे सुद्धा दर वाढलेत. त्याच्यानंतर तुम्हाला गव्हाचे दर वाढलेत, तांदळाचे दर वाढलेत, साखर दैनंदिन लागणारा रोज प्रत्येकाच्या रोज एक माणूस कमीत कमी 2-3 वेळा 4 वेळा चहा पितो. त्यामुळं साखर वाढली हे किचनचा ज्यावेळेला आवाज होतो, तर खळखळाट होतो किंवा झणझणाट होतो त्यावेळेला हे लोकांच्या पर्यंत हे पोचतं आणि त्या पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी चर्चेत आल्यात. जे कांद्याला भाव वाढले की लोकांच्या डोळ्यात पाणी येतं, पण ज्या वेळेला साखरेचे दर अशा पद्धतीने वाढलेत आणि गेल्या बरेच वर्षापासून साखरेचे दर वाढले नव्हते, त्या वेळेला झपाट्यानं वाढले आणि झपाट्यानं वाढले. म्हणजे 4-8 दिवसात तुम्ही 40ची साखर 80वर केल्यावर हे अदानी अंबानीच्या घरात आणि घशात आणि त्यांच्या गोडाऊनला ही साखर गेली का काय अशा पद्धतीची चर्चा आता सर्वसामान्यांमध्ये आहे.